मला तर मुळीच नाही आपल्याला माहित नाही तर कोणाला माहित. अगं राधे, अरे शेखरच्या गावची मावशी आहे ना, तिला हाक मारून पाहू. तिला या राज्यातली सर्व काय माहिती आहे. हाक मारून पाहतर थांबा माध्य. अगं मावशी ग. कोण? राधा काय ग? थांबा पोरे ना, आले आले.
आम्हाला अगं मावशी आम्हा सर्व मुलींचा विचार करून मधुरी बाजारी जाण्याचा ठरलाय. पण आम्हाला ना या रस्त्याची माहितीच नाही ग. अगं तुम्ही बदलच्या बाजूला चालल्या का? पण घेतलं काय सांगितलं माहिती. मावशी ते सांगितलंच पाहिजे. हो नाहीतर आपल्या महाराज विचित्र शिवणार. अगं पोरीनो चला तर मला आजीला सांगा माहिती काय काय ते. तुझं काय घेतलं? दही काय ग? दही हा दही वा वा, खूपच छान. हॅलो मावशी तुम्ही काय घेतलं? मावशी मी घेतलं बघ तू हा. घेतलं ना तू वा, खूपच छान. ए चंद्रा अगं म्हटलं मावशी अगं तुझं काय घेतलं? अगं मावशी मी पण घेतलं दूध काय घेतलं? अगं मावशी दूध दूध. आणि नेसली साधं सिंपल सूप वा वा. ए राधे काय झालं मावशी? तुझं काय घेतलं? मावशी सांगितलंच पाहिजे. हो. मावशी नाही घेतले काय? अगं म्हणजे मावशी मला लाज वाटते ग. अगं लागतच काय सांगितलं तरी पण सांग तर. मावशी मी ना हा जाऊ दे लाज वाटते. तुझं लागतच काय? मावशी मी ना हा लाज वाटते. हे सांग ना. मावशी मी एक स्वतःच खालाय. अगं आता तर काय झालं? अगं मावशी आम्हा सर्वांना विचारलंस. हा मग तू काय घेतलंस? अगं या म्हातारीचं काय? कशात काय आणि फाटक्यात पाहिलं? तरी पण सांगितलंच पाहिजे. सांगितलं पाहिजे. हो. ऐक तर. मी घेतलंय ना लाल घेतलंय बघ. आता हे काय लाला? पण तुला लाल माहिती नाही? नाही. मग काय माहिती आहे तुला? काय नक्की घेतलं ते तरी सांग. अगं मी ना कपाळाचं कुंकू घेतलंय बघ लाल. छान आहे. चला बोल. काय झालं आता मावशी? हा एवढा रेमुलीचा घाट संध्याकाळ रोषणाई बघ. आपण त्याची साशृंगार केला पाहिजे. चला तर बघूया. चला तर. हॅलो
देवा आलो चल रे सुदामा जाऊया गोकुलाला कृष्ण देवता गोसाने हारा जाऊया देव भेटीला आलो आलो
सादर प्रणाम. देव पप्पा अचानक बोलण्याचे कारण. अरे पेंड्या, अरे सुदामा, आज 16-17-108 गोपिकांचा मेळा. हात मात करून मथुरी बाजारी चालले आहेत. त्या मथुरी बाजारी न जाता आपल्या गोकुळातच राहिले पाहिजे. ही कामगिरी मी न करता तुम्हा दोघांवर सोबत आहे. आशीर्वाद देतो, येतोच मी. ठीक आहे. अरे सुद्धा आपल्या देवबाबांनी काय कामगिरी सांगितली माहितीये का? तो ऐकलंच नाही. तू एकदम देवांच्या जवळ तू होता. लांब होता. हो. काय म्हणतोस काय? हे बघ, देवबाबांनी आपल्याला कामगिरी सांगितली. आपल्याला बघ, आणि ती कोणती? ती म्हणजे अशी आहे, 16-108 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारला जात आहे. अरे जाऊ दे की. जाऊ दे कसं? बघ. अरे त्या आपल्या गोकुळातील दैवत आपल्या गोकुळात राहिलं पाहिजे असं म्हणतोस? बघ. अरे पण आपण इथे दोघंच आहोत. पण तुझ्या जोडीचा पण आहे का? माझ्या जोडीचा होता. काय झाला? गेला? तो मुंबईला मगाशीच गेला. काय म्हणतोस काय? ती कमी होती. बघ, दुसरा कोण नाही. कोण ना? हे बघ, माझ्या जोडीचा आहे. अरे पण त्याचं नाव गाव. नाव ते वेगळंच ठेव, हा? पण तो आहे की नाही ते पाहायला पाहिजे. अरे पण त्याचं नाव काय? त्याचं नाव काय माहितीये काय? बोबड्या. 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 होय. मग त्याला हात मारून गेले. हात मारू म्हणतो. होय. पण जवळ असेल की नाही पण पत्ता पण नाही. बघूया तरी पण प्रयत्न करू. हात मारू. अरे बोबड्या. अरे आज 3 दिवस कंटिन्यू जेवण आहे. किती दिवस? किती? 3 दिवस. 3 दिवस. बघ, सकाळ दुपार संध्याकाळ. मग काय झालं? आणि ते पण चांगला मेनू. काय म्हणतोस काय? आवाज कसा पाहिजे? कसा पाहिजे? तुझं नाव काय बोलस? बोबड्या. 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 आता मी हा कसा मारतो बघ. मार लवकर. अरे मग कसा मारायचा? हात कसा मारायचा असतो? कसं? बघ. अरे बोबड्या रे, बोबड्या. अरे लवकर. अरे लय मजा आहे. अरे कचऱ्याला बोलवतो, कचऱ्याला इकडं कुंडेवाला गाई वाटला
सकाळपासून सुद्धा खाल्लेली आहे. काय म्हणतो काय नाहीतर काय अरे मी काय म्हणतो ती तुझी तांबू आहे ना ते आपल्या मागच्या गोट्यात बांधून येतोय गोट्यातच बांधायला पाहिजे. रशी लाव मोडकीला पण रशी लाव आणि मागं बाजून ये लवकर ये. येतो ठीक आहे. हा, तुम्ही धाडे घाल. अरे बेकार म्हणजे दुष्काळ पडला तरी तुझी गाय सनसनीत आहे. लागायला कोण आहे माहिती आहे? कोण आहे रे? माझी गाय आणि माझी जागली. कोण रे? 23 रुपयाला पगार आहे. 23 रुपये 23 रुपये पगार आहे. माहिती आहे कोण आहे ती? कोण आहे? अरे ओळखी संगीता. अरे बापरे. अरे चांगली पण गाय सनसनीत आहे. मी काय सांगतो गायचं दूध तिथंच जात असेल. काय त्यांचे मला काय राहणार. अरे माझी गाय पण करते. अरे पण तू मला सांग त्या जागलीने ना 23 रुपये देतो आणि तुझ्या गड्याजवळ 500-500 नाणो. हा तुझा पगार तरी का बँक लुटलीस? बँक लुटलीस का? बाबा आणखी 10 गाया घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे गळ्यात लावले. माझ्या घरला कोणाला लावली नाही. काय म्हणतोस का? त्या नोटांमध्ये तू गाय घेणार. त्या फलाटा माझ्या जीवावर प्रेम ना गेल्यापासून एक नोट पेटी टाकली. काय म्हणतोस काय? खातवलं लागते. भरपूर आहे. मग तुला दुसरी गंमत काय सांगू माहिती आहे का? काय झालं? अरे बोले दुकानदार तुमच्यावरात बोललो माहिती आहे. अरे आणि तुमच्यावरात गेल्याच्या नंतर काय झालं? अरे मला पोपट खायची हो. काय पोपट तुझ्याकडे असं किती पोपट आहे? आता माझ्या घरात एकच पोपट आहे. काय म्हणतोस काय? एकच पोपट आहे. त्याला पिंजरा किती आहे? पिंजा एकच आहे होय काय? पण ना सगळा हसाडलेला काय म्हणतोस काय? सगळा हसाडलेला पिंजरा. तुला काय सांगू बारकासा पिंजरा पोपट आता राहत नाही त्याला. लक्षात आलं काय? दुसरा पिंजरा घ्यायचा विचार आहे माझा सुद्धा. पोपट बरोबर आणलंच नाही. पोपट बरोबर नाही. त्याला बांधून ठेवलाय. कशाला? पिंजरा कोण देत नाही ना. जवळपास बघायचा. जवळपास मध्ये गेलो होतो एका दुकानात. दुकानदार म्हणतो नाही तर ह्या कोपऱ्याच्या खालचा पिंजरा आहे. तुम्हाला म्हणाला भेटला ना बघ ना तू कोणती लता एजन्सी आहे लता एजन्सी. अरे पण दुसरं कोणतं दुकानच नाही भेटत. अरे एकच पिंजऱ्याचं दुकान आहे पण दुकान आहे मोठ्या पिंजऱ्याचं. मोठा पिंजरा आहे. अरे पण गेलो ना दुकानात. हा बघितलं तर ह्या दुकानावाल्या दुकान कधी उघडलं नव्हतं काय कुणा खाऊ काय रे. काला काला भूत पिंजरा हा काय फक्त हा माझा पोपट या नुसत्या पिंजऱ्यातनं उडून जाईल. आता सगळं झालं पाहिजे का? आता सगळी गंमत झाली आणि तुझ्याला तुला काय माहितीये काय? हॅलो भावा तो पिंजरा तू घेतलास?
घेऊ कशाला अरे अरे चांगली थलसी मोडलेली त्या पिंड्याची अरे पण लाकडी करायचा लाकडी करायचा मला गावात परत आलो आणि बायकोला सांगितलं कसं तरी ह्या आपल्या पिंड्यामध्ये ऍडजस्ट कर पोपट दोन झाले दोन पोपट झाले एका पिल्ल्यात दोन पोपट खाऊ शकत नाही एका पिंड्यात नाही लावू शकत मग काय केलंस मग काय करू बाबा तिला सांगितलं आता दुसरा पिल्ला शोधायचा अरे आहे पण तुझ्या बायकोला हे चाललं काय दोन दोन पोपट काढलं म्हणजे काय सकाळी उठल्यानंतर ना हा एक पोपट टाकायचा सकाळी ती उचली पहिला चिकू घालते काय घालते चिकू आणि नंतर पोपया घालते पोपया काय बोलतोस काय बरोबर पोपया घालताना की लय खाद केले की वस्ताना ती खाद कोणला पोपटाला वतवाटायला लागला ना ती नुसती खाद उठते अशी मोठी गंमत झाली बरं ही सगळी गंमत झाली तुला दुसरी एक गोष्ट सांगायची झाली काय रे मला लवकर सांग अरे बरेच दिवसानंतर आपले श्रीकृष्ण देव बाप्पा परवा मला भेटले होते काय म्हणतोस का अरे देवा तुला काय सांगू काय झालं देव बाप्पा बघितल्यानंतर बाबा तो देव बाप्पा नवय अरे बाबा तो कधी कधी येवला व्हायचा हा अरे कधी कधी येवला व्हायचा अगदी बरोबर अरे वेगवेगळी रूपा घ्यायचा अरे तो भगवान श्रीकृष्ण आहे बरोबर हा कधी कधी ना मोल व्हायचा मोर कधी कधी पोपट व्हायचा अगदी बरोबर कधी कधी भेटला व्हायचा काय बोलतोस काय कधी कधी कावलं व्हायचा कावलं व्हायचा आणि नंतर ना माणसाच्या रूपात आला काय म्हणतोस का मला सांगितलं श्रीकृष्ण देव पप्पांनी काय सांगितलं माहितीये काय ही सगळी रूप मला घ्यावी लागली कशामुळे त्याच्यामुळे बघ तिकडं माझा देव पप्पा बसलाय बघ मंदिरात फुलं मला बसलाय बघ देव पप्पा ऐको काय म्हणतोस काय तुला काय माहितीये काय अरे हा आपला मनुष्य जन्म आहे ना मनुष्य जन्म याला कोटी कोटी केला 84 कोटी योनीमध्ये जन्म घ्यावा लागला अगदी बरोबर कधी त्याला कावल्याचा घ्यावा लागला अगदी बरोबर कधी त्याला मोलाचा घ्यावा लागला बरोबर कधी त्याला पोपटाचा घ्यावा लागला आणि कधी त्याला सरड्याचा घ्यावा लागला हे का घ्यावं लागलं माहितीये काय तुझाले अरे आणि त्याच्यानंतर आपल्याला मनुष्य देव प्राप्त झाला तुला सांगतो आता कावला बघ कावला कधी चिमचिम करतो नाही काऊ गाव चिमणी कधी म्याव म्याव करते नाही चिमण्या दोन दोन असतात एक चिव चिव करते बरोबर म्हणजे हे सगळे जन्म आहेत प्रत्येकाच्या जन्मानुसार काव करतो कोण चिवचिव करते कोण म्याव म्याव करते पण माणूस हा प्राणी असा आहे तो काव पण करतो बरोबर चिवचिव पण करतो म्याव म्याव पण करतो ही सगळी रूप मनुष्याने घेतलेली आहे म्हणजे मनुष्य कावला पण झालेला आहे मांजर पण झालेला आहे अरे पण गाढवा एवढं आम्हाला माहित असतं तर दुपारी त्या बुवा नसता आणलेला तुला घेऊन दिला असता पुतळा पण झालेला आहे गाढव पण झालेला आहे म्हणून प्रत्येक मनुष्य पाण्यात लक्ष द्या भगवंत हा एकच आहे आणि तो कथा आहे आपल्याकडं प्रभू लामांचं मंदिर आहे बरोबर हे लाम म्हणजे लाम मातलाय परमेश्वर हा एकच आहे तोच श्रीकृष्ण तोच लाम तोच अल्लाह अरे अरे अल्लाह सुद्धा सगळं देव एकच आहे पण आपल्या माणसाला कधी पचलेलं नाही आपलं माणूस नुसतं घुसखोलीत लक्षात आलं मनुष्य जीवनामध्ये येऊन आपण काय केलं पाहिजे ते भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे आपल्याला एवढा चांगला देह प्राप्त झालाय गुलाम आला चांगला बरोबर आहे ना आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालाय आपल्याला माहिती आहे आपला हा दशबल देह कधी जाऊ शकतो सकाळची घटना आपण बघितली अगदी डोळ्यासमोरच आहे म्हणून माणसाने माणसाची प्रेमाने वागा भगवंताचं नामस्मरण करा लक्षात आलं काय हा देह आपल्याला मनुष्य प्राणी देह मदत कधी घेता येत नाही लक्षात आलं काय त्यामुळं या परमेश्वराचं चिंतन करा असंच असल्या रामनवमीच्या दिवशी आपल्याला सांगू शकतो तर ठीक आहे सुधार्या तू माझ्या इथं कथावर बोलवलं सांग मला अरे बाबा आपल्या इथे देव बाप्पा येऊन गेले हो देव बाप्पा येऊन गेले कशासाठी देव बाप्पा येऊन त्याने गेले आपल्याला एक कामगिरी सांगितली अतली कसली कामगिरी देव एकदम बाप्पा मोठी कामगिरी सांगितली मोठी कामगिरी हा. काय कामगिरी सांगितली ना मला सांग त्याने काय सांगितलंय माहितीये का
16,108 गोपिकांचा मेळा. मला कठलं 108 गोपिकांचा मेळा कुठं चाललाय कुठं? तो थाटमाट करून मथुरेच्या बाजाराला जात आहे. असं म्हणतोय. हा, मग त्याला काय करायचंय काय आपण? त्याला मथुरेच्या बाजाराला न जाऊ देता आपल्या गोकुळातील दैवत गोकुळातच राहिलं पाहिजे. काय तुझा मॅडम म्हणताव काय? हो. पण त्यांच्याकडे दैदूत कोणी चांगलं आहे का? अगदी भरपूर आहे. काय काय पाहिजे तेवढं सर्व मिळेल. असं म्हणतोय. हा, पण तुला दाखव नको, कौलानी दाखवलं का कुठं? त्यावेळी दाखव. या काठीच्या टोकाकडे काठीच्या टोकाकडे बघायचं आहे. हा अगदी समोर बघ. अलो बापले समोर काय नाही या सगळ्या दगडी काय? हा, अरे त्या दगडींच्या जरा वरती दगडी बघ. धोंड्यातनं मध्ये दरी दरीत न बघ. अरे बापरे, ही विरारची दगड बघ केवढी आहे ती. अरे ती फोडून टाक. फोडून टाकू काय? हा. हा, ती काय ती त्या समोर बघ. खूप पलक्याला घेऊन बसली वाटतं विरारची दगड. हा. पोरगीला पडते तिच्या खालून बघ. अरे बापले केवढी मोठी दगड आहे ती. त्या मथुरेच्या आजोबावर ते हात टाकतात त्यांना अडकवायचं आहे. अलो बापले समोर बघ. समोर बघू काय? ती काय आलो बापले जेवल्याला गवलं त्या. ती काय आपण लपून बसूया गवलं पहिले. हा, काय रे? अडकल्या का काय? अरे अडकले नाही, अजून यमुनेचा घाट करता येणार आहेत त्या. हो? अरे बापरे, केवढ्या डोंगरात येताय. साफे कळी धुंद मोहरली गुलाबाची कळी कालावर पडली गुलाबाची कळी कालावर पडली
माझ्या पुतुकलं गवलनी टाकल्या. अरे हो हा? आणि ह्या गवलनीचं पार्टनर कोण? अरे ती मावशी आहे मावशी. मावती आहे. अरे बापले बापले, दांड्यान मुद्यान शेंद्यान बघ कती आहे ती मावती. हा? अरे ती एकदम देखणी आणि चिकणी आहे. चिकणे आता म्हणतो. अल पण या लवलनी बापले बापले काय नाही या किती या लवलनी मला टाकला पडला. अल बापले बापले लय बापले. अरे अरे सुदामा, शाळेतच उलटे गेला होता. तुमच्या अरे शाळेत त्याची कामगिरी काय आहे ती त्याला पूर्ण सांग. आता आपल्याला दोघांना पण कामाला लावेल. श्रीखंडाचा डबा करून ठेवलं होतं काय. अरे बासुंदी. गवळणी पाहिल्यास पाहिलं पाहिलं. मग ही कामगिरी होणार की नाही? होणार होणार. मग लवकर कर. दूध घ्या दूध. घेतो दूध. दूधच घ्यायला आलाय. दूध घ्या, दूध म्हणते. अरे बापरे दूध भरपूर घेऊन आले. मग अरे बापरे बापरे. तुला द्या. काय झालं? अरे बापरे. या लवलनीची भीती वाटते ना मला. अरे काय करतो? हा? बरं मी काय म्हणतो, काय रे? तुमच्या काही मेला दूध आहे का? हा मग आता काही कमी जास्त नाही ना काय. काय नाही म्हणा. आम्ही दोघांना तुझ्या पाठीशी आहोत. ती पाठीची बरं. आहे. ठीक आहे ठीक आहे. पण पहिल्यांदा मावतीला बोलून घेतो. हा लवकर घे. लवकर घे. ठीक आहे. ए मावते, हा ती फुलं ये. काय रे झालं? मावते, काय? अगं तुझं लग्न झालंय. हे काय डोळे फुटले काय तुझे? तुझं डोळं नाही फुटलंय. मग कसं माहिती आहे काय? उलट केलेलं आहे काय? तुमचं नाही केली. बघ झालं नाही बघ की. बोलतो का? अगं आता उलट केलं. हा? अगं मावते, हा? मला सांग तुझं लग्न झालं बरोबर आहे ना? हा. आतापर्यंत किती नवलं केलं? अरे बापरे. हा? एकच झाला. अगं एकच मावती लग्न केलं. परवा तर मला ऐकायला मिळालं ह्या मावतीन बदलवाल्या साहेबाचं लग्न केलं. काय पोलीस काय ऐकलं तुला? हा? हा? कोण बोललं ना तुला? अगं वरच्या आधीचा सुदाम बोलला की मावतीन बदलवाल्यासाठी परत लग्न केला. बरं ते जाऊ दे. हा? मावती, अगं तू कधी तेच विचारतेस का नाही? हे काय दिसत नाही काय? अगं तसं नव्हे. मग ज्या काळ्या धर्माच्या लिखा पडलेल्या गोष्टी, काही बोलतो. हा? कधी विसरीत आहे का काय? बोल मावते मला सांग, हा? तुझ्याकडं कुठला कुठला माल आहे? आमच्याकडे दही आहे, तूप आहे, दूध आहे. तुला काय पाहिजे? सगळं आहे. मग अरे बापरे बापरे. तुझ्याकडं दही आहे? हो आहे की. ठीक आहे. मला जेवढं तुझ्याकडं दही आहे ना तेवढं सगळं दही दे. हा? महिन्यात मागे आज मागं यायला लागेल. बरं ठीक आहे ठीक आहे. चल तुझ्या पाठोपाठ आलो. ये बघ. तुझा ले काय रे? जातो ले बाबा. काय कमी जास्त झालं हा? पाहिजे तेवढंच खा. तुम्हाला पण घेऊन येऊ की काय? आम्हाला नाही, तू एकटाच खाऊन ये. एकटाच खाऊन येतो. ठीक आहे ठीक आहे. चल, दाखवा. लय फिरायला. जातो. तुझ्या डोळ्यांनी काळजी माझी हवा. आता तू बाबा. अरे देवा. भक्त रक्षणासाठी उभा राहिला. भक्त रक्षणासाठी उभा राहिला. असा श्रीकृष्ण गोकुलचा पाहिला. असा श्रीकृष्ण गोकुलचा पाहिला. Krishna
देव बाबा तुम्ही सांगितले काम आम्ही केले आहे, येतो आम्ही. आणि जाणार मथुरे बाजारी. परंतु मथुरेत राहणे तर प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. राधे 12 मार्गांचा एक मार्ग करून तिथे श्रीकृष्ण भगवान उभे आहेत. तुम्ही जर खरोखर श्रीकृष्ण भगवान असाल तर तुमच्या जन्माचा पुन्हा सांगा बरं. ऐकून घे गरादे, ऐकून घे गरादे, माझी जन्महिला Hare Rama
हे तर खरोखर श्रीकृष्ण भगवान आहेत. चला तर यांना आपण शरण जाऊया.